नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट नॅरेशन किंवा डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच मध्ये आज आपण 10व्या भागामध्ये काही महत्त्वाचे उदाहरणं पाहणार आहोत. तर चला अधिक वेळ न घालवता सुरुवात करूया. डायरेक्ट. मिसेस शर्मा आस्क्ड गीता where is her where is your mother? Geeta replied, she has gone to Varanasi. Mrs. Sharma then asked her, comma, into invited comma, who is looking after you? She replied, my elder sister is looking after me. आता हीच वाक्य आपण अप्रत्यक्ष कथनामध्ये बघणार आहोत. मिसेस शर्मा आस्क्ड हर where her mother was. बघा फरक तुम्ही नीट लक्षात घ्या. इकडे काय विचारलं होतं त्याने? मिसेस शर्मा आस्क्ड गीता व्हेअर इज युअर मदर. आणि इकडे काय विचारलं? मिसेस शर्मा आस्क. इनडायरेक्ट मध्ये काय झालं? मिसेस शर्मा आस्क्ड गीता व्हेअर हर मदर वॉज. गीता रिप्लाइड दॅट शी हॅड गॉन टू वाराणसी. काळांच्या बदल कसा घडतो, काळांमध्ये काय परिवर्तन होतं याकडे तुम्हाला लक्ष देण्याकरिता आणि तुमचं नॉलेजमध्ये भर पडण्याकरिता मी हे काही महत्त्वाचे उदाहरणं तुम्हाला परत रिपीट करत आहे. मिसेस शर्मा देन आस्क्ड हर हू वॉज लुकिंग आफ्टर हर. मग तिच्यानंतर तुझी काळजी कोण करतं? शी रिप्लाइड दॅट हर एल्डर सिस्टर, म्हणजे तिची चुलत बहीण. लुकिंग आफ्टर हर, तिच्यानंतर ती माझी चुलत बहीण काळजी घेते. डायरेक्टचं वाक्य बघा. शांती सेड टू मनीष व्हेअर आर यू गोईंग. इथे काही नावं घ्या तुम्ही. आता शांती सेड मनीष म्हणा किंवा शांती सेड सीमा म्हणा. एक नाव जे घेतलं तेच कंटिन्यू करा. मी मनीष घेतलं तर मनीषच सांगतो. सीमा पण आहे तिथे, म्हणजे सीमा घेऊ शकता, शांती घेऊ, तुम्हाला वाटेल ते नाव घ्या, पण ते एक जे घेतलं ते परफेक्ट. आता मी शांती सेड टू मनीष. आता मनीष सेड आय एम गोइंग टू अलीगड. शांती देन आस्क्ड हिम व्हाय आर यू गोइंग देअर. He replied, I am going to सीन अ पिक्चर. लक्षात आलं? आता इनडायरेक्ट मध्ये बघा, ह्याच्यात मी आता नावं चेंज करून दाखवतो तुम्हाला. पहिलं नाव तेच ठेवतो मी, शांती. आस्क्ड सीमा व्हेअर शी वॉज गोईंग. आणि मी इथे मनीष घेतलं असतं तर शांती आस्क्ड टू मनीष व्हेअर ही वॉज गॉन. व्हेअर ही वॉज गोईंग आलं असतं. आलं लक्षात? फक्त पुरुष घेतला आणि स्त्री घेतली तरी ते फक्त लिंग परिवर्तन होतं, बाकी काही नाही. पण मी आता इथे सीमा घेतोय इनडायरेक्ट मध्ये. शांती आस्क्ड सीमा व्हेअर शी वॉज गॉन. आणि पुरुष पुल्लिंग असतं तर व्हेअर ही वॉज गॉन आलं असतं. सीमा रिप्लाइड that she was gone to अलीगड. लक्षात? शांती देन आस्क्ड हर. आता हरच्या ऐवजी इकडे काय आलं असतं? मग हिम आलं असतं. शांती देन आस्क्ड हर व्हाय शी वॉज गोईंग देअर. आणि इथे काय आलं असतं? व्हाय ही वॉज गोईंग देअर. असंच फक्त फरक पडतो. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोघांचे समजावत आहे. शी रिप्लाइड. आता शी रिप्लाइडच्या ऐवजी इकडे काय असतं? ही रिप्लाइड दॅट
शी वॉज गोइंग टू सी अ पिक्चर अँड ही वॉज गोइंग टू सी अ पिक्चर. एवढंच आलं असतं. लक्षात आलं. पुढे बघा डायरेक्ट वाटतं. रामा सेड हरी व्हेअर इज करीम. हरी सेड he has gone to play. Rama asked him why has he gone now. मैं तो आता का गेला. Hari said he has gone as he has finished the work. Indirect बघा. Rama asked Hari where Karim was. Hari replied that he had gone to play. Rama asked him why he had gone. Then Hari replied that he had gone as he has finished the work. तर आशा करतो मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.